त्याच्यातून आम्ही बाहेरही निघालो आणि आमचं जीवन व्यवस्थित चाललं. आमचे मुलं आता मोठे झाले, आता आम्ही फ्री झालो. आता जर का खोटा गुन्हा झाला तर जो पुढारी खोटा गुन्हा करणार राहील त्याला असं उत्तर दिलं जाईल की महाराष्ट्र लक्षात ठेवेल की हे काय झालं. कारण आम्ही कोणाला छेडत नाही आणि जर का आम्हाला त्रास झाला तर आता आम्ही त्रास सहन करण्याच्या हिशोबात नाही आहे. आणि आम्ही सर्व भोगायला तयार आहे. आमचे मुलं मोठे झाले आहेत, ते त्यांचं कामाला लागले, त्यांचं कमवायला लागले, त्यांचं खायला लागले, त्यांचं करून आम्हाला लोड राहिलेला नाही. जर का कोणी चुकीचं करायला गेले आमच्यासोबत तर त्याला प्रत्युत्तर चांगलं भेटणार नाही. काळामध्ये पुऱ्या ताकदीनं चौधरी बंधू एकदा समोर राहतील. संजय सावकारे आज मिनिस्टर आहे. अच्छा सर, फोटो जो दिसतोय कोण आहे? हे फोटो संजय सावकारेंचंच आहे ना, मंत्री साहेबांचं आहे स्वतःचं. अमृत योजना जो घसत जाते आहे ना, लोक घेऊन खोके कमिशन, अमृत योजना घशात, सर्व मोठा कोठा झाला पार्टीचा एकदम कमवण्याचा. सर आपको लगता है इसका आवाज उठाएंगे और अभी मौजूदा सरकार उनकी और उनको कोई एक्शन लिया जाएगा मंत्री वाले पे कि गुना दाखिल हो सकता है अगर वो दोषी पाए जाते हैं? देखो, अभी मंत्री महोदय के पूरे हम कागज निकालने वाले हैं. क्या क्या हुआ है मैं बोला, 4 वकील लगाने वाले, 4 वकील लगा के हम पूरा नगर पालिका में आगे आने वाले, इसमें हम किसी को ही भ्रष्टाचार करने नहीं देंगे. काय कशाबद्दल आज पत्रकार परिषद आहे, काय सांगा? पत्रकार परिषद याच्याबद्दल घेतली आज की काल सीएम साहेबांचा कार्यक्रम झाला. सीएम साहेब आले आणि लेट आले, 3 तास 3-3.5 तास. परिस्थिती अशी होती की तिथं पब्लिक जमत नव्हती. जनतेने त्यांना नाकारलं होतं, जनता तिथं पोहोचत नव्हती. मग त्यांनी पटापट गाड्या पाठवून ग्रामीणमधनं लोक बोलवले, शहराचे लोक तिथं नव्हते. शहरातले मोजके तिथं 100-200 लोक असतील, तर ग्रामीणमधून त्यांनी लोक बोलवले. आणि दुसरा विषय असा आहे की त्या स्टेजवरती सीएम साहेबांच्या जवळ लाईनच्या आजूबाजूला मनोज बियाणी बसले होते, ज्यांचं वॉरंट निघालंय तिथून कोर्टातनं. आणि त्यांचं वॉरंट या PI साहेबांना येतं की यांना अटक करा आणि तिथं कोर्टात आणा, तरी सुद्धा हे अटक करत नाही आहे. हे दाखवतात की ते गावात नाही आहे, ते इथं गेले तिथं गेले. आणि ते गृहमंत्री आहेत आपले सीएम साहेब, त्या स्टेजवर बसलेले होते. राहिला विषय दुसरा, पिंटू कोठारी सारख्या माणसाने दिवसभर ते ग्राउंड साफ करण्यापासून तर मदत करण्यापासून सर्व मदत केली आणि पिंटू कोठारीला वरती जागा भेटलेली नाही बसायला. म्हणजे त्यांना कुठेतरी द्वेष वाटतो पिंटू कोठारीचा. म्हणजे ज्यांना जनता पसंत करते त्यांना ते स्टेजवर पसंत करत नाही. राहिला विषय शहर अध्यक्ष, त्यांचा प्रोटोकॉल आहे, भाजप आमच्या प्रोटोकॉल प्रमाणे चालतो. शहर अध्यक्षाला बी स्थान तिथं भेटलेलं नाही. म्हणजे जे नवीन येणारे लोक, ज्यांचं कधी भाजपशी संबंध नाही, त्या जुन्या लोकांना बाजूला ठेवून त्यांना पुढे पुढे घेत आहेत. आणि ज्यांचं वॉरंट निघालाय ते तिथं बसले आहेत. दुसरा विषय, गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितलं की भुसावळात घुसताना अंगाला काटा यायचा, इतकी गुन्हेगारी होती. तर गिरीश भाऊला मी सांगतो की भाऊ, गुन्हेगारी होती, पण ज्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस आमच्यापाशी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जायचा. जे गुन्हेगार लोक होते त्यांना रोजगार देऊन आम्ही गुन्हेगारी कमी केली. आणि सावकारे मंत्री झाले, राज्यमंत्री, नंतर ते आमदारही होते आणि परत मंत्री झाले. त्या काळामध्ये 2 महिन्यामध्ये 27 खून झालेले, 27 खून. आणि या भुसावळ शहरामध्ये इतकी दहशत की या भुसावळ शहराचा नागरिक भुसावळ सोडून चालला होता. आणि ते वेळेत ते आमच्याकडे बघायचे त्यावेळेस की चौधरी बंधू तुम्ही कुठंतरी सत्ता आमची नाही, थोडंसं काही वागायला गेलं तर लगेच खोटे गुन्हे दाखल. पण खोटे गुन्हे दाखल माझ्यावरती पूर्वी झाले, मी समोर गेलो त्या खोट्या गुन्ह्यांच्या वेळेस. आता उद्या ही पत्रकार परिषद झाल्यानंतर एखाद्या वेळेस असू शकतं की मला परत कुठं मला मागच्या वेळेस नोटीस कुठं दिली होती तुम्हाला माहिती आहे. आशिक खान शेर खान हा जो आज राष्ट्रवादीत गेला, याच्या स्टेजवर होतो मी, तिथं मला हद्दपारीची नोटीस दिली होती. मला हद्दपारीची नोटीस कोणत्या विषयावर दिली होती, ते एक दुकानावरती मी उद्घाटनाला गेलो आणि मी तिथं पेढा भरवला. त्या दुकान मालकाने त्यांची केस होती अगोदरची, त्या चौरसियाची त्यांची अगोदरची केस होती. तर मग मी तिथं आलो आणि त्यांच्या दुकानात घुसलो, घर मालकाच्या, आणि भाडे करू राहतोय.
समजा कोणत्या भाडेकरू जर तुम्ही गेले तिथं घरात, तर तो घरमालक तुमच्यावरती केस करेल का? ती नकली केस माझ्यावरती बनवली आणि मला हद्दपार करण्यात आलं. त्याच्यानंतर 2-3 खोटे गुन्हे माझ्यावर टाकण्यात आले. त्याच्यातून आम्ही बाहेरही निघालो आणि आमचं जीवन व्यवस्थित चाललं. आमचे मुलं आता मोठे झाले, आता आम्ही फ्री झालो. आता जर का खोटा गुन्हा झाला तर जो पुढारी खोटा गुन्हा करणारा राहील त्याला असं उत्तर दिलं जाईल की महाराष्ट्र लक्षात ठेवेल की हे काय झालं. कारण आम्ही कोणाला छेडत नाही आणि जर का आम्हाला त्रास झाला तर आता आम्ही त्रास सहन करण्याच्या हिशोबात नाही आहे आणि आम्ही सर्व भोगायला तयार आहे. आमचे मुलं मोठे झाले आहेत, ते त्यांच्या कामाला लागले, त्यांचं कमवायला लागले, त्यांचं खायला लागले, त्यांचं करून आम्हाला लोड राहिलेला नाही. जर का कोणी चुकीचं करायला गेले आमच्यासोबत तर त्याला उत्तर चांगलं भेटणार नाही. तर त्याला विनंती करतो की तुमच्या ह्याच्यात यांनी मागे प्रयत्न केला. DYSP जे हे आले हे DYSP चांगले आहे. याच्या अगोदरचे जे DYSP होते इंगडे हेही चांगले होते, पण वाघचौरे यांच्या इशाऱ्यावर चालायचं त्यावेळेस. मग त्यांना वाघचौरेसारखा DYSP पाहिजे होता आणि हे DYSP आले की हे खोटं करणार नाही म्हणून ते बुलढाण्याला मिटिंग करत होते. मग आमच्या विरोधात की चौधरी बंधूला कोण त्रास देईल त्या पद्धतीने आपण इथं DYSP घ्यायचं. पण तरी सुद्धा त्यांना कोणी भेटला नाही, DYSP तयार झाला नाही. अशा पद्धतीनं चुकीचं करायला बघतात. पण आता आमची लिमिट कुठं कुठं संपली सहनशीलतेची. कारण आम्ही आता बिलकुल मोकळे आहे आणि या भुसावळ शहराच्या जनतेसाठी पूर्ण वेळ देणार आहे. मागे असं झालं, मी रावेरमध्ये लढत होतो, त्याच्यामुळे मला इथं थांबणं जमत नव्हतं. आता पूर्ण वेळ मी भुसावळमध्ये. दुसरा विषय, मी यावलमध्ये अतुल भाऊ पाटील म्हणून त्यांना नगराध्यक्षाचा पाठिंबा दिलाय आणि त्यांच्यासोबत मी आहे आणि त्यांना माझा जितकाही परिवार आहे, तिथं ग्रुप आहे, माझे कार्यकर्ते आहेत, हे सर्व झाडून पुसून सगळे एकत्र येऊन अतुल पाटलासाठी कामाला लागले. दुसरं, मी फैजपूरमध्ये जाणार नाही आहे, मी जाणार आहे रावेरला एक कॅन्डिडेट आहे पवार म्हणून नगराध्यक्षाचा, म्हटलं रवी पवार आहे, चांगलं काम आहे, संस्था आहे त्यांच्या मोठ्या, तिथं त्यांच्याबरोबर मी मीटिंग करायला जाणार आहे आणि त्यांची माझी मीटिंग झाली की एखाद्या वेळेस मी त्यांना रावेरला पाठिंबा देणार आहे. कारण ते माझे चांगले मित्रही आहेत आणि मला जे मतदान तिथं पडलं आहे, मागे 3800 काही मतदान पडलं होतं, नंतरच पडलं मतदान, तर त्याच्यातून त्यांना 2-3 हजाराचाही बेनिफिट झाला. आणि रवी पवार सारखा तिथला एक त्याची पत्नी उभी आहे त्यांची, जर का चांगला मनुष्य रावेर शहराचा विकास करत असला तर नक्कीच आम्ही इथून जाऊन परवा मीटिंग करून रवी पवार आणि त्यांचे मिसेस त्या उभे आहेत, त्यांना पाठिंबा देणार आहे. ते उभाटा करणं उभे आहेत मला वाटतं, तर त्यांना आपण पाठिंबा देणार आहे. तो त्यांचं नियोजन असं आहे, आम्ही सर्वसाधारण म्हणजे गरीब माणसाच्या याच्यातून म्हणजे जो गरीब आहे त्याला तिकीट दिलेलं आहे. त्याची परिस्थिती अशी आहे, चेतन आणि त्यांच्या पत्नींची, किंवा ते खूप काही मोठे पैसेवाले नाहीत. आम्ही सर्व नगरसेवक 10, 20, 50 हजार रुपये जमा करून त्यांना मदत करत असतो आणि त्यांचे हे करतो. त्यांच्याजवळ यांच्यासारखं जे चाललंय, यांच्या गाड्या वगैरे जिथं ते रिक्षा वगैरे इतक्या लावून टाकलेल्या आहेत. आणि आमचं कॅन्डिडेट असं आहे की तो गरीब आहे, आमचे नगरसेवक मदत करत आहेत त्यांना. म्हणजे आम्ही लोकवर्गणीतून नगराध्यक्ष उभा करणार आहे, लोकांना विनंती करणार आहे की तुम्ही त्याला पैसे द्या आणि त्याला, आणि तो विकास करणार आहे. हे जे येतील ना, यांनी हद्दवाढच्या माध्यमातून मोठा फंड आणून, व तो फंड जेव्हा येईल तेव्हा आपली पत्नीच नगराध्यक्ष पाहिजे. फंड जेव्हा मोठा येतो ना तेव्हा बाहेरचा नगराध्यक्ष असला की ते चुकीचं होतं. म्हणून त्या फंडच्या माध्यमातून हद्दवाढ सांगतात की आम्ही केली. हद्दवाढ संतोष चौधरींनीच केली आहे. जिल्हासाठी जे प्रयत्न केले होते तेही संतोष भाऊंनीच केले. हे सर्व आहे ना, नंतर ते आयत्या बिळावर कसा नागोबा बसतो तशा पद्धतीने ते बसले आहेत. म्हणजे साधा त्यांनी जेव्हा आमच्यातून दूर गेले, त्यांचे जे दोघं ड्रायव्हर होते ते बी आमचेच होते. एक संजय गेला, दुसरा आपला दीपक. हे म्हणजे यांचं स्वतःचं इथं सहकारी कंपनीने काहीच आणलं नव्हतं. आम्ही लोक मोठे केले. हे जितके बी इथं नगरसेवक असतील, जवळपास विरोधात जरी असतील तेही आमच्याकडनं लढले आहेत आणि आज सोबत असतील तेही आमच्याकडनं लढले. फक्त त्यांना कसं आहे, आज वेगळं त्यांनाही वाटतं, पण मंत्री आहेत. दुसरं तुम्हाला एक मुद्दा सांगतो, कमीत कमी 31 लोकांचे बिल अडकले गेले आहे 2-2 कोटी रुपये. किंवा तुम्ही जर का आता माझं काम केलं नाही तर तुमचे बिल भेटणार नाही.
तर त्यांनी तिकीटही मागले नाही दुसरीकडे. ज्यांचं तिकीट समजा नेमाडे असेल, नेमाड्याला तर बाजूला टाकून दिलं. नेमाडे नगर अध्यक्षाचा इच्छुक होता. नेमाड्याच्या इतक्या म्हणजे नेमाड्यामध्ये काम करण्याची क्षमता होती, तो इच्छुक होते ते प्रमोद नेमाडे, त्याला बाजूला टाकलं. आणि यांना असं दाबून ठेवलेलं आहे सर्वांना. मी सांगतो एखाद्या वेळेस म्हणजे त्यांचे तोंडातून आता हे शब्द येतोय की चौधरी तरी बरे होते, थोडंसं समोरासमोर की करायचं. हे तर म्हणजे दाबून कोणता मुख्य कसाचा मार, तोंड दाबून मुख्याचा मार करतायत. लेकिन सर आपकी सारी बात सही है. आज आप इलेक्शन के दौरान जो है इस तरह के आरोप लगा रहे हो. पिछले 9 साल भी आपके पास थे, आपने जब ये बातें क्यों नहीं उठाई? मैं यहाँ था ही नहीं, मैं बाहर था, मैं उधर से लड़ रहा था. मैं पहले तो बोला आपको. तो सर भी उठा सकते थे. नहीं, अरे भाऊ का, अरे ये जो लोग भाऊ से फूटे ना, इसका आदमी रहता है एखादा जो सबको बड़ा करता है, और ये लोग धोखेबाज निकले, गद्दार निकले. ऐसे ही दो फूटते गए, आदमी का मन क्या बोलेगा, क्या राजकारण से ये करेंगे वो, धोखा दिया गया. रही बात मुस्लिम वोट फोड़ने के पूरे प्रयत्न ये चल रहे उधर कि मुस्लिम वोट में डिवाइडेशन कैसा करने का. उमेश नेमाड़े के बारे में क्या बोलेंगे? उमेश नेमाड़े के बारे में बोलूंगा. उमेश नेमाड़े को छोटा सा बच्चा था जब से मैंने संभाला. वो एक सादा टेलर था, जब से मेरे पास बैठता था मैंने उसको नगर सेवक बनाया. 2 वार्ड से चुन के आया. बाद में जो जब हमसे लड़ा नहीं तो 2 वार्ड से गिर गया. अभी उसके समझ में नहीं आ रही, वो सिर्फ कर रहा है बातें. लेकिन ये भाजपा है ना, उसके पत्नी को भी चुन के आने नहीं देंगी. ये मैं लिख के बोलता तुमको कि वहां पर भी ऐसा गेम करेंगे कि उमेश नेमाड़े की पत्नी को भी आने नहीं देंगे. ये ऐसे इनको कितनी भी मदद करो, ये उमेश नेमाड़े के भी होने वाले नहीं. और वो उसको हमारी याद आएंगे उमेश को. अच्छा, आपको लगता है उमेश नेमाड़े की जो राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष घड़ियाल जो बीजेपी है, बीजेपी की बी टीम है, बीजेपी ही उसको पैसे पुरा रही है. बीजेपी के थ्रू ही सब चल रहा है. म्हणजे अभी मैं अगला बोलता नहीं, तुम जो भी उधर टेंट गिर रहे, मंडप गिर रहे, वो सब पैसे बीजेपी की तरफ से आ रहे. सिर्फ संतोष चौधरी को नुकसान पहुंचाना है. लेकिन मेरे को एक विश्वास है भुसावल शहर की नागरिकों के ऊपर भी और अपने मुस्लिम समाज के ऊपर भी, वो संतोष भाऊ को छोड़ेंगे नहीं. संतोष भाऊ को बहुत मोहब्बत करते मुस्लिम समाज के लोग, हर समाज का आदमी मोहब्बत करता. तो उधर के जो एरिया है अभी बहुत समझदार हो गए, मीडिया भी बहुत स्ट्रांग हो गया है. बच्चों को मालूम है कि क्या झूठ क्या सही. तो ऐसा जो कर रहे हैं वो डिवाइडेशन का, वो उनका सक्सेस होगा नहीं. और इधर हमने लेवा समाज को दिया है टिकट, तो हमको अपेक्षा है कि भाई लेवा समाज को आज टिकट दिया है, उन्होंने भी मोहब्बत से सब उसको वोट करे और जीता के लाए. और तुम्हारे कैंडिडेट रहेंगे समाज का. नाथा भाऊ ने भी कल बोला, नाथा भाऊ, संतोष भाऊ सब एक आ गए. और क्या होना है भुसावल शहर. भाऊ के मार्गदर्शन में नाथा भाऊ जैसा बोलेंगे वैसा काम भी चलेंगे. आप एक बुक प्रकाशित कर रहे हैं भ्रष्टाचार को, क्या बताइए? 2 दिवसामध्ये हे पुस्तक प्रकाशन करणार आहे. त्याच्यामध्ये भरपूरसं लिहिलेलं आहे काय काय झालं मधल्या पिरियडमध्ये, कसं कुठं भ्रष्टाचार झाला, काय झाला नगरपालिकेच्या संदर्भात. आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पुऱ्या ताकदीनं चौधरी बंधू यांच्या समोर राहतील. संजय सावकारे आज मिनिस्टर आहे. अच्छा सर, हे फोटो जो दिसतो कोण आहे? हे फोटो संजय सावकारेंचाच आहे ना, मंत्री साहेबांचाच आहे स्वतःचा. अमृत योजना जो घशात जाते आहे ना, लोक घेऊन खोके कमिशन, अमृत योजना घशात, सर्व मोठा कोठा झाला पार्टीचा एकदम कमवण्याचा. सर आपको लगता है इसका आवाज उठाएंगे और अभी मौजूदा सरकार उनकी है और उन पर कोई एक्शन लिया जाएगा, मंत्री वाले पे गुना दाखिल हो सकता है अगर उसमें वो दोषी पाए जाते हैं तो? देखो अभी मंत्री महोदय के पूरे हम कागज निकालने वाले हैं. क्या क्या हुआ है मैं बोला, 4 वकील लगाने वाले, 4 वकील लगा के हम पूरा नगर पालिका में आगे आने वाले, इसमें हम किसी को ही भ्रष्टाचार करने नहीं देंगे. और जो भ्रष्टाचार करेंगे किया हुआ ये, वो सब जेल में रहेंगे, जिनको मदद करने वाला भी जेल में रहेगा. नगर पालिकाचा एक प्रश्न होता, वारंवार मातृभूमी चौकला 12 वेळ डांबरीकरण करणार, त्या दृष्टिकोन तुमचा कसा आहे त्याबाबत बघण्याचा? मातृभूमी चौकलाच नाही, भुसावळ शहरात कमीत कमी 15 ते 20 ठिकाणी गट्टू IPS परत गट्टू
काँक्रीट पण नाही होत. कॉन्क्रीट पण ते IPS तेच कॉन्क्रीट गट्टू परत गट्टू, म्हणजे 6-6 महिन्यामध्ये ते बिल काढण्यासाठी, आणि बिलही एवढं लांब होतं, एवढ्या अटी लावून देतात बिलामध्ये, म्हणजे त्या टेंडरमध्ये अटी एवढ्या ठेवतात की नवीन माणूस त्याच्यात घुसत नाही आणि ते कोणाला घुसूही देत नाही. पण पुढच्या येणाऱ्या काळात आम्ही हायकोर्टात जाऊन हायकोर्टाचे वकील लावून यांच्या नगरपालिकेत 1 रुपयाचा भ्रष्टाचार सुद्धा चालू देणार नाही. नगराध्यक्ष कोण आहे? किती मत? अध्यक्ष खूप हजार मतांनी निवडून येईल, पण जर तुमचा येणार होता तर मग CM ला बोलवायची काय गरज होती? तुम्ही तर स्ट्रॉंग होते, गिरीश भाऊ सारखे सगळे तुमच्या पाठीशी आहे, सगळे गिरीश भाऊ त्यांना सपोर्ट करतायत. आता CM लाही बोलवावं लागलं. CM ला बोलवायची काही गरज नव्हती जर तुमची सीट एवढ्या मतांनी येत होती तर. आमचं काही नाही, आम्ही लोकवर्गणीतून त्याला मदत करणार आहे. आम्ही सर्व नगरसेवक 50,000 हजार 1-1 लाख रुपये देऊन त्याला मदत करणार आहे आणि लोकवर्गणीतून आमचा नगराध्यक्ष होणार आहे. मुख्य टाकण्यात आलं ते फक्त हे इलेक्शन आहे आणि त्या बत्राला निवडून यायचं होतं किंवा सिंधी समाज खुश होईल, पण त्याला हे माहीत नाही की जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्या भविष्याचं काय होईल. त्यांचा जो उदरनिर्वाह त्याच्यावरती चालतो. ते आज जे सकाळी कमवतात संध्याकाळी खातात, अशा लोकांना रोजीपासून दूर करायचं, त्यांच्या पोटाच्या रोजीपासनं, आणि तिथं डिवायडर टाकून द्यायचं. अशा पद्धतीने त्यांनी ते केलं होतं फक्त राजकारण डोळ्यासमोर ठेवून. आणि त्याने काय बोलला होता त्याच्या भाषेत की हे जे समोर बसतात हे एक आलेले कॅन्सर आहे, म्हणजे तुम्हाला लागलेले कॅन्सर आहे. आता त्याला कळेल की हे कॅन्सर जेव्हा सत्ता तिथं येईल ना, ते डिवायडर पहिल्या याच्यानं तोडून फेकून देऊ आम्ही तिथून, आणि एकही गरिबाला त्रास होऊ देणार नाही. जे गाड्या घेऊन पडतात त्यांची सोय करून देऊ, त्यांना दुकानं बांधून देऊ.